नमस्कार. वर्ल्ड ऑफ वंडर्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही जमिनीवरील प्राण्यांचे जगातील सर्वात मोठे असे मायग्रेशन म्हणजे स्थलांतर बघितले आहे का? दरवर्षी जवळपास 1.5 मिलियनपेक्षाही जास्त वाईल्ड बीस्ट, झीब्रा तसेच इतर शाकाहारी प्राणी ताजा चारा तसेच पाण्याच्या शोधात संपूर्ण सेरेन्गेटी इकोसिस्टीममध्ये 1,500 किलोमीटरहूनही अधिक प्रवास करतात. हे वन्य प्राण्यांचे मायग्रेशन म्हणजे एक चित्तथरारक असा देखावा आहे, जो या पृथ्वीवरील प्राण्यांच्या सर्वात मोठ्या लाईव्ह वाईल्ड शोपैकी एक मानला जातो. वन्य प्राण्यांचे जमिनीवरील हे मायग्रेशन सेरेन्गेटी मायग्रेशन म्हणून ओळखले जाते. आज आपण प्राण्यांच्या याच तांझानिया ते केनियामधील सेरेन्गेटी मायग्रेशनबद्दल जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हे सेरेन्गेटी मायग्रेशन सेरेन्गेटी इकोसिस्टीमचा एक अत्यावश्यक असा भाग आहे, कारण ते या गवताळ प्रदेशांचे पुनरुज्जीवन करण्यास तसेच या प्रदेशाला घर मानणाऱ्या अनेक वन्यजीवांना आधार देण्यास मदत करते. सेरेन्गेटी मायग्रेशन हे एक नैसर्गिक आश्चर्य आहे, जे पृथ्वीवरील जीवनाचे सौंदर्य तसेच विविधता दर्शवते. हे जगातील सर्वात मोठे लँड ॲनिमल मायग्रेशन आहे, ज्यामध्ये जवळपास 1.5 मिलियनपेक्षाही जास्त असे वाईल्ड बीस्ट, झीब्रा तसेच इतर काही शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. हे प्राणी मायग्रेशन करतात कारण ते सीझनल पावसाला फॉलो करतात, ज्यामुळे त्यांना ताजे गवत तसेच पाणी मिळते. या सेरेन्गेटी इकोसिस्टीममध्ये तांझानिया आणि केनियाचे जवळपास 12,000 स्क्वेअर माइल्स इतके क्षेत्र आहे आणि त्यात सेरेन्गेटी नॅशनल पार्क, गोरोनगोरो कन्झर्वेशन एरिया आणि मासाई मारा रिझर्वचा समावेश होतो. सेरेन्गेटी मायग्रेशन हा एक लिनियर म्हणजेच एकरेषीय प्रवास नाही, तर पाऊस आणि वनस्पतींच्या सीझनल पॅटर्न्सचे अनुकरण करणारा असा सर्क्युलर प्रवास आहे. सेरेन्गेटी इकोसिस्टीममध्ये विविध पर्जन्यमान तसेच वनस्पतींचे प्रकार असलेले वेगवेगळे प्रदेश आहेत. त्यामुळे वाईल्ड बीस्ट आणि इतर शाकाहारी प्राण्यांना त्यांच्या जगण्यासाठी सर्वोत्तम अशी परिस्थिती शोधण्यासाठी म्हणून फिरावे लागते. हे सेरेन्गेटी मायग्रेशन तांझानियातील दक्षिणेकडील सेरेन्गेटीपासून सुरू होते. या सेरेन्गेटी मायग्रेशन रूटमध्ये हे सर्व प्राणी क्लॉकवाईज फिरतात, जिथे हे प्राणी नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ हिरव्यागार अशा लहान गवताच्या मैदानावर खायला घालवतात. येथेच बहुतेक वाईल्डलाईफ बछडे फेब्रुवारीच्या आसपास जन्माला येतात, ज्यामुळे या सेरेन्गेटी मायग्रेशनमध्ये नवीन जीवन तसेच जगण्याचे एक विलक्षण असे दृश्य बघायला मिळते. मे महिन्याच्या आसपास जसजसा कोरडा ऋतू जवळ येतो तसतसे प्राण्यांचे हे कळप सेंट्रल आणि वेस्टर्न सेरेन्गेटीमधून जात उत्तरेकडे जाऊ लागतात, जिथे त्यांना काही आव्हाने तसेच धोक्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक धोका म्हणजे ग्रुमेटी नदी ओलांडणे हा आहे. ही ग्रुमेटी नदी म्हणजे मोठ्या क्रोकोडाईल्स म्हणजेच मोठ्या मगरींचे निवासस्थान आहे, ज्या पाण्यात लपून बसतात आणि त्यांच्या शिकारची वाट बघत असतात. आणखी एक धोका म्हणजे सिंह, लेपर्ड्स, चीता आणि हायना यासारख्या प्राण्यांना फॉलो करणारे भक्षक टाळणे. हे शिकारी दुर्बल, आजारी किंवा जखमी प्राण्यांचा फायदा घेतात, जे मुख्य गटापासून मागे पडतात किंवा भटकतात. जुलै किंवा ऑगस्टपर्यंत प्राण्यांचे हे कळप नॉर्दर्न सेरेन्गेटीमध्ये पोहोचतात आणि केनियाच्या मासाई मारा रिझर्वची सीमा ओलांडतात. येथे त्यांना आणखी एक धोकादायक अशा रिव्हर क्रॉसिंगचा सामना करावा लागतो, ती म्हणजे येथील मारा नदी. ही मारा नदी ग्रुमेटी नदीपेक्षाही खोल आणि वेगवान आहे आणि या नदीत क्रोकोडाईल्स तसेच हिप्पोसुद्धा आहेत, जे या स्थलांतरित प्राण्यांना धोका देतात. अन्न आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार हे कळप नदीच्या दोन्ही बाजूला काही आठवडे किंवा महिने राहू शकतात. या मारा रिव्हर क्रॉसिंगवर चेंगराचेंगरी आणि स्प्लॅशची विलक्षण नाट्यमय अशी दृश्य बघायला मिळतात. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास पाऊस दक्षिणेकडे परतल्यावर हे प्राण्यांचे कळप त्यांचे वार्षिक चक्र पूर्ण करून सदर्न सेरेन्गेटीकडे परतण्याचा प्रवास सुरू करतात. या वाटेत त्यांना अनेक भक्षक,
रोग तसेच ह्युमन ॲक्टिव्हिटीजचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या जगण्यावर परिणाम होतो. तरीही या आव्हानांना न जुमानता ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास हे सेरेनगेटी मायग्रेशन पूर्ण करतात. सेरेनगेटी मायग्रेशन हे वन्यजीव प्रेमींसाठी केवळ एक स्पेक्टॅक्युलर असा देखावाच नाही, तर तो पर्यावरणाच्या संतुलनाचा आणि आरोग्याचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. या मायग्रेशनच्या वेळी हे प्राणी बियाणे विखुरणे, माती सुपीक करणे, लँडस्केपला आधार देणे आणि जीवनाच्या इतर प्रकारांना आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतात. ते या सेरेनगेटी इकोसिस्टीमच्या जवळ किंवा आत राहणाऱ्या स्थानिक समुदायांसाठी अन्न आणि उत्पन्न देखील प्रदान करतात आणि म्हणूनच हे सेरेनगेटी मायग्रेशन एक मौल्यवान असे नैसर्गिक संसाधन मानले जाते. या संपूर्ण सेरेनगेटी मायग्रेशनला निश्चित असा कालावधी नसतो, कारण ते या सेरेनगेटी इकोसिस्टीमच्या विविध भागात पावसाच्या पद्धती आणि अन्न तसेच पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. परंतु ॲप्रॉक्सिमेटली एक अंदाज असा आहे की या सेरेनगेटी मायग्रेशनचे एक संपूर्ण चक्र पूर्ण व्हायला जवळपास 1 वर्ष लागतो, जो सदर्न सेरेनगेटीपासून सुरू होऊन परत सदर्न सेरेनगेटीमध्येच संपतो. हे प्राण्यांचे कळप क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये दक्षिणेकडून पश्चिमेकडे, नंतर उत्तरेकडे आणि नंतर परत दक्षिणेकडे फिरतात. या सेरेनगेटी मायग्रेशनमध्ये प्राण्यांनी कव्हर केलेले अंतर हे वर्षानुवर्षे बदलू शकते, परंतु ते सुमारे 1200 किलोमीटर असावे असा अंदाज आहे. सेरेनगेटी मायग्रेशन ही एक सिंगल मास मूव्हमेंट नाही, तर वाटेत विभक्त आणि विलीन होणाऱ्या छोट्या गटांची मालिका आहे. परिस्थितीनुसार प्राण्यांचे हे कळप एका भागात काही आठवडे किंवा महिनेसुद्धा राहू शकतात आणि म्हणूनच हे मायग्रेशन एक प्रेडिक्टेबल अशी घटना नाही, परंतु सेरेनगेटी इकोसिस्टीमच्या नैसर्गिक चढउतारांना एक डायनॅमिक आणि ॲडॅप्टिव्ह रिस्पॉन्स मानला जातो. हे सेरेनगेटी मायग्रेशन बघण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वेगवेगळ्या सफारी टूर्समध्ये सामील होणे. हे सफारी टूर्स व्हिजिटर्सना सेरेनगेटी नॅशनल पार्क आणि मसाई मारा रिझर्व्हमध्ये घेऊन जातात, ज्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये हे सेरेनगेटी मायग्रेशन होतं. जगातील फेमस वाईल्डलाईफ फोटोग्राफर डेव्हिड ॲटेनबरो यांनी एकदा म्हटलंय की सेरेनगेटी मायग्रेशन ही मी आजवर बघितलेली सर्वात प्रभावी अशी नैसर्गिक घटना आहे. हे मायग्रेशन म्हणजे लँडस्केप ओलांडून जाणारी प्राण्यांची जिवंत अशी नदी बघण्यासारखे आहे. सेरेनगेटी मायग्रेशन ही एक अशी घटना आहे जी ते पाहणाऱ्या प्रत्येकाला अक्षरशः आश्चर्यचकित करते. निसर्गाला सर्वोत्तम आणि वैविध्यपूर्णपणे बघण्याची ही एक अनोखी संधी आहे आणि कदाचित म्हणूनच हे सेरेनगेटी मायग्रेशन पृथ्वीवरील वाईल्डलाईफचा सर्वात मोठा असा शो म्हणून प्रसिद्ध आहे. आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सेरेनगेटी मायग्रेशनबद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्की मिळाली असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलच्या फेसबुक पेजला फॉलो करा. यासारख्या अनेक जागांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अमेझिंग जागेबद्दल नवीन माहिती घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.